चला, शांतपणे बसूयात, डोळे हलके बंद करूयात, रिलॅक्स होऊयात. आत्तापर्यंत आपण जे काही करत होतो आणि ही मीटिंग संपल्यावर जे काही करणार आहोत ते सध्या बाजूला ठेवून आता संपूर्ण लक्ष या प्रेझेंट मुमेंटमध्ये आणूयात. काहीही मिळवायचं नाहीये, कुठेही जायचं नाहीये, काही प्रूव्ह करायचं नाही, काही अचीव करायचं नाहीये. फक्त या प्रेझेंट मुमेंटमध्ये आपल्या आतमध्ये जो एक प्रेझेन्स आहे, स्टिलनेस आहे, पीसफुलनेस आहे, त्या पीसफुलनेसशी, त्या स्टेडीनेसशी आपण कनेक्ट व्हायचं आहे, जो आपल्याला नित्य प्राप्त आहे. कायम आपल्यामध्ये किती गडबड गोंधळ काही चाललेला असला, आजारी असलो, ठणठणीत असलो, तरी एक तो शांत निवांत प्रेझेन्स एका बॅकग्राऊंडमध्ये असतो. त्या स्वरूपाशी आपण एकरूप होऊयात. आणि अशा त्या शांत स्थितीशी एकरूप झालेल्या अवस्थेमध्ये आपण या शरीराचा अनुभव घेऊयात. आपण आत्ता बसलेलो आहोत. बसलेलो असताना एकेका अवयवाकडे आपलं लक्ष नेऊयात. त्या अवयवामध्ये काही संवेदना जाणवत आहेत का, काही सेन्सेशन जाणवत आहेत का, ते जाणूयात. ते तिथे आहेत म्हणून ते ॲक्सेप्ट करूयात. त्यांच्याकडे तटस्थ वृत्तीने बघूयात. हे पाहिजे, हे नको, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, असे कुठलंही जजमेंट न करता आपलं फक्त क्युरिओसिटी पूर्ण आणि केअरिंग असं आपलं लक्ष एकेका शरीराच्या अवयवाला देऊयात. सुरुवात आपल्या तळपायांपासून करूयात. तळपाय, तळपायाची बोटं, तळवा, हिल्स, तिथे काय संवेदना आहेत त्या जाणूयात. पाय रिलॅक्स करूयात. आपल्या पोटऱ्या, तिथे काही संवेदना जाणवत आहेत का? ज्या काही असतील त्या जाणायच्या आणि पाय रिलॅक्स करायचे. दोन्ही गुडघे, दोन्ही गुडघे रिलॅक्स करूयात. आपल्या केअरिंग प्रेझेन्समध्ये जे काही संवेदना जाणवत आहेत त्या जाणूयात आणि त्या तिथे आहेत म्हणून ॲक्सेप्ट करूयात. आपल्या दोन्ही मांड्या रिलॅक्स करूयात. आपला सीट एरिया, पेल्विक एरिया, तिथे लक्ष नेऊयात. काही होल्डिंग्स असतील तर ते रिलीज करूयात. काही अपेक्षा, काही हवेपणा, काही नकोपणा, असं जे काही असलं, जाणवलं असलं तर ते रिलीज करूयात. आपल्या संपूर्ण पायांना, तळव्यापासून ते कमरेपर्यंत, त्या पायांना थोड्या लव्हिंग काइंडनेस फ्रेजेस आपण पाठवूयात. मनापूर्वक पाठवलेले आशीर्वाद, कुठलीही अटॅचमेंट नसलेले. माझे पाय सुखी असू देत. माझे पाय आरोग्यपूर्ण असू देत. माझे पाय सुरक्षित असू देत. माझे पाय शांत, सहज, सुलभ असू देत.
आता आपलं लक्ष आपल्या पाठीच्या कणाकडे आणूयात. पाठीच्या कण्यामध्ये काही संवेदना जाणतायत का? त्या जाणूयात. जशा असतील तशा ॲक्सेप्ट करूयात. पोटाचा भाग, तिथे काही टाईटनेस असेल, कडकपणा असेल, काही होल्डिंग असतील तर ते रिलॅक्स करूयात. छातीचा भाग रिलॅक्स करूयात. आपले दोन्ही हात, खांदे, दंड, कोपर, मनगट, हाताची बोटं, सगळीकडे आपलं क्युरियस, जेंटल आणि नॉन जजमेंटल असं लक्ष दोन्ही हात स्कॅन करू देत. ज्या काही संवेदना जाणवतात त्या जाणूयात, त्यांना प्रतिक्रिया न करता. आपला गळा, मान, पुढली बाजू, मागली बाजू सगळं स्कॅन करूयात. जर काही टाईटनेस, प्रेशर असं काही दिसलं तर ते ॲक्सेप्ट करूयात. आपले कान, डोळे, नाक, जबडा हे सगळं स्कॅन करूयात आणि रिलॅक्स करूयात. कपाळ, डोकं, टाळू तिथे काही जाणवत असेल तर ते जाणून घेऊयात. आणि आपल्या डोक्याचा भाग रिलॅक्स करूयात. आता आपण संपूर्ण शरीराकडे लक्ष देऊयात. आणि असं संपूर्ण शरीराकडे लक्ष देत असताना शरीराच्या कुठल्या भागात कुठलीही संवेदना, कुठलीही जाणीव झाली तर आपलं लक्ष त्या भागापर्यंत नेऊयात. आणि आपण तिथे लक्ष जवळ नेलं की त्या संवेदनेमध्ये काय होतं ते जाणूयात. अशा प्रकारे साक्षी भावामध्ये आपल्याला शरीरात ज्या काही संवेदना जाणवतायत त्या जाणूयात. आणि आता मनाकडे लक्ष नेऊयात. मनामध्ये आत्ता काय आहे? मनाची स्थिती कशी आहे? शांत आहे का थोडी ॲजिटेटेड आहे? पीसफुल आहे का कन्फ्युज्ड आहे? जॉयस आहे का डाऊन आहे? जे काही असेल ते जाणूयात. आणि जे आहे ते आत्ता आहे म्हणून फक्त जाणायचं आपण. त्याला काही विरोध करायचा नाही. प्रतिक्रिया द्यायची नाही. त्याचप्रमाणे मनामध्ये काय विचार येतायत, जातायत ते जाणूयात. मनामध्ये जर काही विचार सारखे सारखे येत असतील तर ते कोणत्या मीच्या रिलेटेड विचार आहेत ते जाणूयात. आणि या ध्यानाच्या प्रक्रियेत जेव्हा आपण साक्षी भावाने मनाकडे बघतो तेव्हा कुठल्याही प्रकारचे जे मी आहेत
ते सगळे मी त्या साक्षी भावात समर्पित करायचे आहेत. फक्त लक्ष देणाऱ्या साक्षी भावातला असा मी तिथे आहे. बाकी सगळे मी त्या तटस्थतेमध्ये विलीन करायचे आहेत. देहबुद्धीपासून आत्मबुद्धी करण्यासाठी मनामध्ये जे काही विचार येतात ते कुठल्या मीचे आहेत ते जाणून त्या मीला आपल्या तटस्थ भावामध्ये, साक्षी भावामध्ये समर्पित करूयात. आपल्या मनाकडे लक्ष देऊयात. मनामध्ये काही हवेपणा आहे का? काही नकोपणा आहे का? कुठला मी जागृत आहे का? हे बघूयात. अशा प्रकारे आपल्या आतल्या स्टिलनेस बरोबर समाधानी, शांत अशा साक्षी भावात एकरूप होऊन मनामध्ये जे काही होतंय ते जाणणं, ते ॲक्सेप्ट करणं. शरीरामध्ये ज्या काही संवेदना जाणवतायत त्या जाणणं, त्या ॲक्सेप्ट करणं. या एन्व्हायर्नमेंटमधून जे काही आवाज, वास, स्पर्श, रूप, गंध हे जे काही जाणवतंय ते जाणायचं आणि त्याला प्रतिक्रिया न देता ते आहे ते फक्त जाणणं, तटस्थपणे जाणणं. आणि आता या ध्यानाच्या वेळात सगळ्या दृश्य गोष्टी या मिथ्या असतात, त्या बदलणाऱ्या असतात. म्हणून जे शाश्वत आहे, कायम टिकणारं आहे, असा तो आपला शांत, स्थिर, साक्षी भाव, समाधान रूप असं स्वस्वरूप त्याच्याशी एकरूप होऊन बाहेरून येणारे, इंद्रियांतर्फे येणारी माहिती, शरीरातील संवेदना आणि मनातील विचार भावना यांच्याकडे बघतो आहोत, जाणतो आहोत. आणि ही जाणीव जेव्हा शांत होते, शरीर, मन सगळं शांत होतं, तेव्हा या साक्षी भावाच्याही परे असलेला मन, बुद्धी, वाणी याच्याही परे असलेल्या सुखरूप अशा आत्मभावात एकरूप होऊयात. अशा प्रकारे या शरीरामध्ये जो आत्मभाव आहे तोच चराचरात परमात्म स्वरूपात आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. आणि या सृष्टीला आणि या परमात्म्याला, आत्म्याला
जोडणारा दुवा जो ओम प्रणवरूप ओंकार आहे, त्या ओंकाराचं 4 वेळा उच्चारण करूयात. हे शरीर 5 महाभूतांचं, पंचतत्वांचं बनलेलं आहे. आपल्या प्राण शरीरामध्ये प्राणशक्ती ही आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, मेरुदंडामध्ये 5 चक्र याच्याशी निगडीत असते. त्या प्रत्येक चक्राचं अक्षर सलगपणे आपण 7 वेळा त्याचा उच्चार करूयात आणि त्या उच्चाराचं स्पंदन, नाद आणि व्हायब्रेशन त्या चक्रावर एकाग्रता करत अनुभवूया. त्यासाठी सर्वप्रथम मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी असोसिएटेड असलेलं त्या मूलाधार चक्रावर लक्ष नेऊयात आणि त्याचा बीज मंत्र लम 7 वेळा म्हणूयात. लम. 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 सावकाश आपलं लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर आणूयात. स्पायनल कॉर्डच्या टोकाशी आपल्या 2 किडनीच्या मध्ये जलतत्वाशी निगडीत असलेलं स्वाधिष्ठान चक्र, त्याचा बीज मंत्र वम म्हणूयात. वम. 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 सावकाश लक्ष आपल्या मणिपूर चक्रापाशी आणूयात.
अग्नितत्वाशी निगडीत असलेलं मणिपूर चक्र, त्याचा बीजमंत्र रम म्हणूयात. रम. 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 अनाहत चक्रापाशी लक्ष आणूयात. वायुतत्वाचं असलेलं अनाहत चक्र. यम. 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 सावकाश आपलं लक्ष विशुद्धी चक्रावर आणूयात. आकाश तत्वाशी निगडीत असलेलं विशुद्धी चक्र आपल्या कंठामध्ये, त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करूयात. हम. 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 आता पाची तत्वांच्या परे असलेलं, जिथून शरीरातल्या 72,000 नाड्या निघतात, त्यांचं केंद्र असलेलं
आज्ञाचक्र 2 भुवयांच्यामध्ये लक्ष आणूयात. क्षम 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 सावकाश लक्ष सहस्त्रार चक्रावर नेऊयात. पंचमहाभूतांच्या परे असलेलं आज्ञाचक्र आणि त्याच्याही वरती असलेलं हे सहस्त्रार चक्र, इथे या शरीरामध्ये व्याप्त असलेला आत्मा, चराचरात असलेला परमात्मा यांना जोडणारं असं हे सहस्त्रार चक्र, तिथे लक्ष देऊन ओंकार आणि प्रणव याचा उच्चार करूयात. या पंचमहाभूतांपासून बनलेलं हे शरीर, हे अंतःकरण, त्या पंचमहाभूतांमध्ये आपण जोडून दिलं तर जे काही उरतं ते म्हणजे ते जोडणारा, आणि तो जोडणारा जो उरतो ते आपलं स्वरूप, आत्मरूप. त्याला जर सगुण नाव दिलं राम, तर त्या स्वरूपाची आठवण करून देणारं म्हणजे आपलंच रूप, आपलंच नाम आत्माराम. या एकरूपतेने आणि प्रेमाने थोडा राम नाम घेऊयात.
श्रीराम जय राम जय जय राम. 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 आपल्या हातांमध्ये हालचाल करून दोन्ही हात एकमेकांवर चोळूयात. ती उष्णता आपल्या डोळ्यांना देऊयात आणि सावकाश डोळे उघडूयात. आणि ही आपली ध्यान साधना परमेश्वराच्या चरणी समर्पित करू.